नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट या परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेमध्ये उपयुक्त ठरतील असे सामान्य विज्ञान या विषयाचे वन लायनर्स बघणार आहोत, जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात। त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता परीक्षेला खूपच कमी दिवस बाकी असल्यामुळे रिव्हिजन देखील स्टार्ट करत आहोत। याच्यामध्ये आपण प्रत्येक विषयाचे जेवढे जास्त प्रश्न कव्हर करता येतील परीक्षेपर्यंत तेवढे जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग सुरुवातीला आपण सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले वन लायनर्स बघूया। प्रश्न पहिला, बी जीवनसत्वाच्या म्हणजेच व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर बी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बेरी हा आजार होत असतो। त्यानंतर दुसरा प्रश्न, विद्युत रोध म्हणजेच इलेक्ट्रिक रेजिस्टन्स मोजण्याचे एकक कोणते आहे? तर विद्युत रोधाचे एकक आहे ओहम। हे ओहम या एककामध्ये विद्युत रोध मोजला जातो। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, मानवी रक्ताचा pH म्हणजेच सामू किती असतो? तर मानवी रक्ताची pH लेवल ही साधारणतः 7.35 ते 7.45 या रेंजमध्ये असते आणि आयडियल रेंज याची काय आहे? तर ती आहे 7.4 ही। आणि मानवी रक्ताचा pH किंचित आम्लारी धर्मी असतो, म्हणजे 7 ही जी व्हॅल्यू आहे ती न्यूट्रल मानली जाते आणि 7पेक्षा जर जास्त असेल तर ती आम्लारी धर्मी असते। त्यामुळे 7.4 ही व्हॅल्यू किंचित आम्लारी धर्मी मानली जाईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, निरोगी माणसाचा रक्तदाब सर्वसाधारणपणे किती असतो? तर निरोगी माणसाचे सिस्टॉलिक प्रेशर 120 आणि डिस्टॉलिक 80 mmHg एवढे असते। त्यामुळे हा निरोगी माणसाचा रक्तदाब लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्यामुळे कोणता रोग होतो? तर डेंग्यू ह्या रोगाचा प्रसार एडिस इजिप्ती या डासामार्फत करण्यात येतो। त्यामुळे हे लक्षात घ्या, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो। आणि हा डेंग्यू कशा प्रकारचा रोग आहे असा देखील प्रश्न विचारला जाईल, तर हा विषाणूजन्य आजार आहे। त्यानंतर दूरचित्रवाणीचा म्हणजेच टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? तर टेलिव्हिजनचा शोध मेकॅनिकल टेलिव्हिजन याचा शोध लावलेला आहे जॉन लॉगी बेअर्ड यांनी। त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा। एक स्टॅटिक जीकेचा प्रश्न म्हणून अशा प्रकारचा प्रश्न देखील पेपरमध्ये येऊ शकतो। त्यानंतर प्रश्न 7, निसर्गात आढळणारे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप कोणते? हा एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो कार्बनच्या अनुषंगाने, आणि याचे उत्तर आहे हिरा। हिरा म्हणजे डायमंड हे निसर्गात आढळणारे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, ध्वनीचा प्रवास कोणत्या माध्यमातून होऊ शकत नाही? तर आपल्याला माहीत आहे की ध्वनीचा जर प्रवास करायचा असेल किंवा ध्वनीचा प्रसार करायचा असेल तर त्यासाठी माध्यमाची गरज असते। त्यामुळे स्थायू असेल, द्रव असेल आणि वायू असेल याच्यामधून ध्वनी प्रवास करू शकते। मात्र जर निर्वात पोकळे असेल, व्हॅक्यूम असेल तर त्याच्यामधून ध्वनीचा प्रसार होऊ शकत नाही। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, तांबड्या रक्तपेशींचे म्हणजे रेड ब्लड सेलचे सर्वसाधारणपणे आयुष्य किती दिवसांचे असते? तर तांबड्या रक्तपेशी सर्वसाधारणपणे 120 दिवस जगत असतात। त्यामुळे हा आकडा दिवसांची संख्या लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो। प्रश्न क्रमांक 10, सर्वांना रक्त देऊ शकणारा युनिव्हर्सल डोनर रक्तगट कोणता? तर युनिव्हर्सल डोनर रक्तगट आहे ओ रक्तगट किंवा त्याला ओ निगेटिव्ह हा रक्तगट जो आहे तो युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो। तर युनिव्हर्सल ग्राही म्हणजे सर्वांचे रक्त घेऊ शकणारा रक्तगट कोणता आहे? तर तो आहे AB रक्तगट किंवा त्यालाच AB पॉझिटिव्ह रक्तगट म्हटलं जातं। त्यामुळे हा लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, आग विझवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? तर आग विझवण्यासाठी सर्वसाधारणपणे कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरला जातो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर हा खूप वेळा प्रश्न विचारला जातो की खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर ते आहे सोडियम बायकार्बोनेट आणि याचे सूत्र देखील विचारले जाते, तर ते आहे NaHCO3 हे। त्यामुळे सूत्र देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात। प्रश्न क्रमांक 14, धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे सोडियम कार्बोनेट आणि याचे सूत्र आहे Na2CO3। त्यामुळे हे सूत्र देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो। तर हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही। खाण्याचा सोडा सोडियम बायकार्बोनेट आहे आणि धुण्याचा सोडा आहे सोडियम कार्बोनेट।
त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर वाऱ्याचा वेग हा ॲनिमोमीटरमध्ये मोजला जातो, त्यामुळे हे उपकरण लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, दुधाचे दह्यात रूपांतर करणाऱ्या जीवाणूंचे नाव काय आहे? तर दुधाचे रूपांतर दह्यामध्ये करणारे जे जीवाणू असतात त्यांना लॅक्टोबॅसिलस म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे जे लॅक्टोबॅसिलस जीवाणू आहेत ते दुधाचे रूपांतर दह्यामध्ये करत असतात किंवा किण्वण प्रक्रिया घडवून आणत असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, मानवी शरीरातील सर्वात मोठे व जड अंतर्गत अवयव कोणते? तर मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे यकृत हा, ज्याला आपण लिव्हर इंग्लिशमध्ये म्हणतो. प्रश्न क्रमांक 18, आहारातील लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर परीक्षेमध्ये कशाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात. तर लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया हा आजार होतो, त्याला पंडुरोग किंवा पांडुरोग म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, विषाणूंचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला काय म्हणतात? तर विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला व्हायरोलॉजी म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 20, हसवणारा वायू लाफिंग गॅस म्हणून कोणता वायू ओळखला जातो? तर नायट्रस ऑक्साईड हा लाफिंग गॅस म्हणून ओळखला जातो, त्यामुळे नायट्रस ऑक्साईड लक्षात ठेवा जो आहे लाफिंग गॅस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, मानवी डोळ्यातील प्रतिमा कोठे तयार होते? तर मानवाच्या डोळ्यामध्ये इमेजेस किंवा प्रतिमा तयार होतात रेटिनावरती, त्यालाच मराठीत दृष्टीपटल असं म्हटलं जातं. आणि या दृष्टीपटलावरती किंवा रेटिनावरतीच इमेज किंवा प्रतिमा तयार होत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरुग्रह. तर सर्वात लहान ग्रह कोणता? तर सर्वात लहान ग्रह आहे बुध ग्रह, मर्क्युरी हा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, विजेच्या बल्बमध्ये प्रकाश देण्यासाठी वापरली जाणारी तार ही कोणत्या धातूची असते? तर टंगस्टन हा जो धातू आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट किंवा त्याचा वितळणांक हा खूप जास्त आहे, त्यामुळे प्रकाश देण्यासाठी जी तार वापरली जाते त्याच्यामध्ये टंगस्टन या धातूचा वापर केला जातो. त्यामुळे आपले जे बल्ब आहेत त्याच्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. त्यानंतर दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजली जाते? तर दुधाची शुद्धता मोजण्यासाठी लॅक्टोमीटर हे उपकरण वापरतात. प्रश्न क्रमांक 26, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर पाण्याचे रासायनिक सूत्र आहे H2O. H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, लस हा शब्द सर्वप्रथम कोणी शोधला? तर लस हा शब्द किंवा व्हॅक्सिन हा जो इंग्लिश शब्द आहे तो सर्वप्रथम वापरला एडवर्ड जेन्नर यांनी. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, एडवर्ड जेन्नर यांनी लस हा शब्दाचा सर्वप्रथम वापर केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, मानवी शरीरात सर्वसाधारणपणे किती लिटर रक्त असते? तर मानवाच्या शरीरात हे सर्वसाधारणपणे 5 ते 6 लिटर एवढे रक्त असते. प्रश्न क्रमांक 29, मानवी शरीराचा सर्वात कठीण भाग कोणता असतो? तर मानवाच्या दाताचे जे आवरण आहे त्याला इनॅमल म्हटलं जातं, तो मानवी शरीरातील सर्वात कठीण भाग आहे. आणि हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे, हा देखील खूप वेळा विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30, गतीचे 3 महत्त्वाचे नियम कोणी मांडले? तर गतिविषयक 3 नियम मांडलेले आहेत सर आयझॅक न्यूटन यांनी. त्यामुळे न्यूटन यांचे ते 3 नियम महत्त्वाचे आहेत ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31, रेडियमचा शोध कोणत्या महिला शास्त्रज्ञांनी लावला? तर शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावलेला आहे. त्यामुळे कोणत्या शास्त्रज्ञाने कोणता शोध लावला अशा स्वरूपाचे प्रश्न देखील बॉम्बे हायकोर्ट आपल्याला विचारू शकते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32, विजेच्या दाबाचे किंवा व्होल्टेजचे एकक काय आहे? तर व्होल्ट हे विजेच्या दाबाचे एकक आहे किंवा ज्याला आपण मराठीमध्ये विभवांतर म्हणतो, त्या विभवांतराचे एकक व्होल्ट हे आहे. प्रश्न क्रमांक 33, रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी किंवा ब्लड क्लॉटिंगसाठी कोणते प्रथिन आवश्यक असते? तर मानवाच्या शरीरामध्ये समजा एखादी जखम झाली तर त्या जखमेतून रक्त बाहेर पडते, मात्र हे रक्त काही वेळाने क्लॉट होते किंवा भरून येते ती जखम आणि रक्त बाहेर येणं थांबतं. तर त्याच्यासाठी जे आवश्यक प्रथिन आहे रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी त्याला
फायब्रिनोजेन म्हटलं जातं. या फायब्रिनोजेन या प्रथिनांमुळे किंवा प्रोटीनमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी मदत होते. प्रश्न क्रमांक 34. वनस्पती कोणत्या प्रक्रियेद्वारे हवेत ऑक्सिजन बाहेर सोडतात? तर वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे हवेमध्ये ऑक्सिजन बाहेर सोडतात. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून 2 महत्त्वाच्या संकल्पना आहेत वनस्पतीच्या. एक आहे ती म्हणजे प्रकाश संश्लेषण आणि दुसरी आहे ती म्हणजे श्वासोच्छ्वास. तर वनस्पती जेव्हा श्वासोच्छ्वास घेते तर त्यावेळी वनस्पती हा ऑक्सिजन आत घेत असते आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर सोडत असते. तर या उलट प्रकाश संश्लेषण जेव्हा करत असते वनस्पती तेव्हा या प्रकाश संश्लेषणामध्ये ती कार्बन डायऑक्साईड हा वायू आत घेत असते तर ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडत असते. त्यामुळे या 2 वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. वनस्पतीचे जे श्वासोच्छ्वास आहे तो आपल्यासारखाच आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे, ऑक्सिजन आत घेणे. मात्र प्रकाश संश्लेषणामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर करून अन्न तयार केलं जातं. त्यामुळे त्यासाठी कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 35. मानवी डोळ्यातील कोणत्या पेशींमुळे आपल्याला अंधारात पाहता येतं? तर मानवी डोळ्यातील दंडपेशी किंवा रॉड सेल्स याच्यामुळे आपल्याला अंधारामध्ये पाहता येतं, कारण या फोटो सेन्सिटिव्ह असतात किंवा लाईट सेन्सिटिव्ह असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36. क्षकिरणांचा शोध कोणी लावला? तर क्षकिरणांचा शोध हा विल्यम रॉन्टजेन याने लावलेला आहे. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37. मानवी शरीरामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? तर गुणसूत्रांची संख्या मानवी शरीरातील आहे 46 आणि ती 23 जोड्यांच्या स्वरूपात असते, म्हणजे 23 दुनी 46. त्यामुळे गुणसूत्रे एकूण किती आहेत? तर 23 आणि जोड्या किती आहेत? तर त्या आहेत 23 एवढ्या. तर आत्ता जे आपण वन लायनर स्वरूपाचे प्रश्न बघत आहोत हे प्रश्न आपल्या 1000 GHच्या वन लायनर रिव्हिजन कोर्स आहे त्या कोर्समधून घेत आहोत. या आपल्या वन लायनर स्वरूपाच्या रिव्हिजन कोर्समध्ये सामान्य विज्ञान आणि आरोग्य, महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल, इतिहास आणि समाज सुधारक, राज्यशास्त्र आणि पंचायत राज आणि स्टॅटिक जनरल नॉलेजचे जे प्रश्न आहेत असे 5 टॉपिकचे किंवा 5 विषयाचे जवळपास 1000 GSचे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न फक्त 27 पानांमध्ये आपण बसवलेले आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून रिव्हिजन करण्यासाठी हा अतिशय उत्तम कोर्स असेल आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्हाला करता येईल. त्याचबरोबर ही PDF स्वरूपात आपण देत असल्यामुळे याचे तुम्ही झेरॉक्स काढून देखील वाचू शकता. त्यामुळे परीक्षेच्या पूर्वी जेवढी जास्त रिव्हिजन तुमची होईल तेवढे जास्त मार्क्स तुम्हाला पडणार आहेत. त्यामुळे त्यासाठी अशा प्रकारचा वन लायनर स्वरूपाचा रिव्हिजन कोर्स तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे आणि याचा फायदा देखील खूप जास्त स्वरूपात तुम्हाला पेपरमध्ये होणार आहे. ही PDF तुम्हाला फक्त 49 रुपयाला आपल्या स्पर्धा परीक्षा मित्र या ॲपवरती मिळेल. या ॲपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. आता यानंतर आपण रोग आणि त्याचे प्रकार, त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत रोगाशी संबंधित त्याच्याशी रिलेटेड वन लायनर आपण बघणार आहोत. ह्या सर्व वन लायनर परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, कारण BHC पाठीमागे झालेल्या पेपर्समध्ये याच्यावरती प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यामुळे चला तर आपण रोग आणि त्याचे संबंधित जे MCQ आहेत त्याची रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक 38. क्षयरोग म्हणजे TB हा आजार शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतो? तर आपल्याला माहिती आहे हा जो TB आजार आहे तो जीवाणूजन्य आजार आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे आणि हा आजार माणसाच्या किंवा मानवाच्या फुफ्फुस या अवयवावरती परिणाम करतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39. क्षयरोगापासून संरक्षणासाठी कोणती लस दिली जाते? तर परीक्षेमध्ये अशा प्रकारे आजार व त्याच्यापासून बचावासाठी कोणती लस दिली जाते अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर क्षयरोगापासून TB पासून बचावासाठी BCG ही लस दिली जाते आणि हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, त्यामुळे ही लस लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40. टायफॉईड किंवा विषमज्वर हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येईल की टायफॉईड किंवा विषमज्वर हा आजार कशामुळे होतो? तर हा आजार जीवाणूंमुळे होणारा आजार आहे आणि हा आजार सॉल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. त्यामुळे सॉल्मोनेला टायफी हा जीवाणू लक्षात ठेवा की ज्याच्यामुळे टायफॉईड हा आजार होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41. टायफॉईडच्या निदानासाठी कोणती चाचणी घेतली जाते? तर टायफॉईड, विषमज्वर या आजाराचे निदान करण्यासाठी विडाल टेस्ट किंवा विडाल चाचणी घेतली जाते. त्यामुळे या चाचणीचे नाव देखील लक्षात ठेवा. त्यानंतर
प्रश्न क्रमांक 42, कॉलरा किंवा ज्याला आपण मराठीत पटकी म्हणतो, या रोगाचा प्रसार कशाद्वारे होतो? तर दूषित पाणी आणि दूषित अन्न याच्याद्वारे कॉलरा या रोगाचा प्रसार होतो. आणि हा प्रश्न PYQ आहे. हा प्रश्न ऑलरेडी BHCने तुम्हाला विचारलेला आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे किंवा याच्याशी रिलेटेड अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला आता देखील विचारले जातील, जे आपण पुढे कव्हर करणार आहोत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, मलेरिया म्हणजे हिवताप हा आजार कशामुळे होतो? तर प्लाझ्मोडियम या आदिजीवामुळे मलेरिया हा आजार होतो. तर पुढीलपैकी कोणता आजार हा आदिजीवजन्य आजार आहे असा प्रश्न येतो, किंवा मलेरिया हा कशामुळे होतो? तर हा आदिजीवामुळे होणारा आजार आहे. मग त्या आदिजीवाचे नाव काय आहे? तर ते आहे प्लाझ्मोडियम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44, मलेरियाचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो? तर मलेरिया या रोगाचा प्रसार एक डास घडवून आणतो आणि त्या डासाचे नाव आहे ॲनाफिलस. ॲनाफिलस या डासाची मादी मलेरियाचा प्रसार घडवून आणते. प्रश्न क्रमांक 45, डेंग्यूचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो? ज्या प्रकारे मलेरियाचा प्रसार ॲनाफिलस डासाची मादी करते, त्याच प्रकारे डेंग्यूचा प्रसार एडिस इजिप्ती हा डास करत असतो. चिकनगुनिया, डेंग्यू या रोगांचा प्रसार, आजारांचा प्रसार हा एडिस इजिप्ती डासामार्फत होत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46, मानवी शरीरात कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो? तर मधुमेह हा मानवी शरीरात जेव्हा इन्सुलिनची कमतरता असते तेव्हा होत असतो. म्हणजे इन्सुलिनच्या निर्मितीला जेव्हा बाधा पोचतो किंवा गरजे एवढे इन्सुलिनची निर्मिती शरीरात होत नाही, तेव्हा मधुमेह हा आजार होत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, रेबीज हा आजार कशामुळे होतो? तर रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे. याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. जर पिसाळलेला कुत्रा चावला तर त्या जखमेमधून रेबीजचे जे विषाणू आहेत ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्याच्यामुळे हा आजार होत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, हायड्रोफोबिया पाण्याची भीती वाटणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर हायड्रोफोबिया हे रेबीज या रोगाचे लक्षण आहे. रेबीजच्या रोगामध्ये रोग्याला पाणी पिण्याची किंवा पाण्याचीच भीती वाटत असते आणि त्यालाच हायड्रोफोबिया असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49, एड्स हा रोग मानवी शरीरातील कशावर हल्ला करतो? तर एड्स हा जो रोग आहे तो ॲक्च्युली सिंड्रोम आहे, म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. त्यामुळे हा एक आजारांचा संच किंवा समूह आहे, हा सिंड्रोम आहे. आणि हा सिंड्रोम रोगप्रतिकारशक्ती जी शरीरातील आहे, इम्युन सिस्टीम याच्यावरती हल्ला करत असतो, ती कमकुवत बनत असतो. त्यामुळे रोगी वारंवार कोणत्या ना कोणत्या आजाराला बळी पडत असतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 50, एड्सच्या निदानासाठी कोणती प्राथमिक चाचपणी किंवा चाचणी करतात? तर एड्सच्या निदानासाठी एलिसा ही टेस्ट आहे. या एलिसा चाचणीच्या आधारे एड्सचं निदान केलं जातं. त्यामुळे ही चाचणी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर गॉयटर किंवा गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर आयोडीनची जर शरीरामध्ये कमतरता असेल तर त्या व्यक्तीला गलगंड किंवा गॉयटर हा आजार होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52, गलगंडमध्ये कोणत्या ग्रंथीला सूज येते? तर गलगंड या रोगामध्ये थायरॉइड ग्रंथी जी आहे घशामधली त्याला सूज येत असते. त्यामुळे ही ग्रंथी देखील लक्षात ठेवा, जी आयोडीनची कमतरता जर असेल तर या ग्रंथीला सूज येत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53, शरीरामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर आपण मगाशीच पाहिलं की लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया, रक्तक्षय किंवा पांडुरोग होतो. प्रश्न क्रमांक 54, स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर मानवी शरीरात क जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन सीचे जर अभाव असेल तर त्यामुळे स्कर्वी हा आजार होतो. आणि या आजारामध्ये मग हिरड्यातून रक्त येणे किंवा हिरड्यांशी संबंधित असलेला हा आजार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 55, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर परीक्षेमध्ये जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे जे आजार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात. तर जीवनसत्व अ व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा आजार होत असतो. प्रश्न क्रमांक 56, मूडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर जीवनसत्व ड व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मूडदूस हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 57, रक्तातील कोणता घटक कमी झाल्यास थकवा जाणवतो?
रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण जर कमी झाले तर त्या व्यक्तीला थकवा जाणवतो, कारण हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनचे वहन करत असतो आणि त्यामुळे त्याचे जर प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजन पुरेसा शरीरामध्ये पोचणार नाही आणि त्याच्यामुळेच थकवा मग जाणवू शकतो. प्रश्न क्रमांक 58, कावीळ किंवा जॉन्डिस हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर जॉन्डिस हा आजार यकृत किंवा लिव्हर या अवयवाशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59, जगातील पहिले प्रतिजैविक अँटीबायोटिक कोणते? तर जगातील पहिले प्रतिजैविक आहे पेनिसिलिन. आणि याचा शोध कुणी लावला? तर याचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग याने. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60, आमांश किंवा डिसेंट्री हा पोटाचा विकार कशामुळे होतो? तर आमांश किंवा डिसेंट्री हा जो आजार आहे किंवा पोट बिघडतं, तर हा जो आजार आहे तो अमिबा या सजीवामुळे होत असतो. त्यामुळे आमांश होतो अमिबामुळे, हे लक्षात ठेवा. आणि हा पोटाचा विकार आहे, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 61, हत्तीरोग कोणत्या डासामुळे पसरतो? तर हत्तीरोग हा क्विलेक्स या डासामुळे होत असतो. क्विलेक्स डासामुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो. त्यामुळे हा लक्षात ठेवा, कशामुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62, पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात? तर पेशींच्या अनियंत्रित वाढीस कर्करोग म्हटलं जातं किंवा कॅन्सर म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63, मानवी रक्ताचे स्वरूप कसे असते? pH मूल्य. तर pH मूल्य 7.4 असते, जे आपण मागाशीच पाहिलेलं आहे की किंचित आम्लारीधर्मी या स्वरूपाचे मानवी रक्त असते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 64, क्षकिरणांचा एक्स-रेचा शोध कोणी लावला? तर एक्स-रेचा शोध लावला विल्यम रॉन्टजेन यांनी, जे आपण मागाशीच पाहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 65, गोवर कांजिन्या हे आजार कशामुळे होतात? तर मिसल्स किंवा चिकन पॉक्स हे जे आजार आहेत ते विषाणूजन्य आजार आहेत. हे दोन्ही पण आजार व्हायरसमुळे होतात, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 66, डांग्या खोकला शरीराच्या कोणत्या संस्थेवर परिणाम करतो? तर शरीराची श्वसन संस्था वीक करण्याचं काम हा डांग्या खोकला आजार करत असतो. म्हणजेच हा कोणत्या संस्थेवर परिणाम करतो? तर फुफ्फुस किंवा श्वसन संस्था. प्रश्न क्रमांक 67, कोणता रोग हा रॉयल डिसीज म्हणून ओळखला जातो? तर रॉयल डिसीज म्हणून हिमोफेलिया हा जेनेटिक डिसऑर्डर आहे, तो ओळखला जातो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, हा देखील प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 68, रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरण या प्रक्रियेचा शोध लावला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69, घटसर्प डिप्थेरिया या आजाराचा प्रादुर्भाव कोठे होतो? तर हा घटसर्प घशाचा आजार आहे, गळ्याचा आजार आहे. प्रश्न क्रमांक 70, पायोरिया हा आजार शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर पायोरिया हा आजार हिरड्या आणि दात यांच्याशी संबंधित असलेला आजार आहे. प्रश्न क्रमांक 71, डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे? तर मानवी डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी जीवनसत्व अ हे खूप आवश्यक असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72, स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? तर स्वाईन फ्लू हा H1N1 या विषाणूमुळे होतो किंवा स्वाईन फ्लूलाच H1N1 आजार असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73, रोगाची लक्षणे ओळखून कोणता रोग आहे हे ठरवण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर याला निदान करणे म्हणतात त्या आजाराची किंवा रोगाची. त्याला डायग्नोसिस असं देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 74, डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या अवयवाच्या विकारावर वापरतात? तर डायलिसिस ही जी उपचार पद्धती आहे ती मूत्रपिंड जर खराब असेल, किडनी जर खराब असेल तर त्याच्या उपचार पद्धतीमध्ये वापरली जाते रक्ताचे शुद्धीकरण करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 75, हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ECG याच्याद्वारे हृदयाचे ठोके मोजले जातात किंवा हृदयासंबंधी माहिती घेण्यासाठी त्याची फंक्शनिंग ECG ही टेस्ट केली जाते. तर मेंदूशी संबंधित अशाच प्रकारची ECG सारखी कोणती टेस्ट आहे? तर ती आहे EEG. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76, इन्सेफलायटिस म्हणजेच मेंदूज्वर कशावर परिणाम करतो?
तर इन्सेफलायटिस म्हणजेच मेंदूज्वर हा मेंदूशी संबंधित विकार आहे. प्रश्न क्रमांक 77, निर्जलीकरण टाळण्यासाठी काय दिले जाते? तर ORS हे निर्जलीकरण टाळण्यासाठी दिले जाते. याच्यामध्ये काय असतं तर ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स असतात याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे निर्जलीकरण टाळले जाते शरीरातील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 78, पेलाग्र हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर पेलाग्र हा एक आजार आहे, तो जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे आणि याच्यासाठी B3 हे जीवनसत्व जर कमी असेल तर याच्या कमतरतेमुळे पेलाग्र होतो. B3 म्हणजेच नियासिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पेलाग्र हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 79, हाडे ठिसूळ होणे हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर शरीरामध्ये कॅल्शियमची जर कमतरता असेल तर त्यामुळे हाडे ठिसूळ होतात. प्रश्न क्रमांक 80, बेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर मागाशीच आपण पाहिलं जीवनसत्व B1 याच्या कमतरतेमुळे बेरी हा आजार होतो. तर अशा रीतीने आपण काही महत्त्वाचे रोग आणि त्याचे प्रकार याच्याशी संबंधित असलेले MCQ बघितलेले आहेत. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे, याची चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा. आता याच्यानंतर आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न सामान्य विज्ञानाचे बघणार आहोत आपल्या नेहमीच्या पद्धतीनं. प्रश्न क्रमांक 81, पेशीतील कोणत्या घटकाचा उल्लेख मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असे करतात? तर परीक्षेमध्ये तुम्हाला पेशी आणि पेशी अंगिके याच्यावरती प्रश्न विचारत आहे, त्यामुळे हे प्रश्न देखील आपण इथे कव्हर करत आहोत. तर पेशीमध्ये जे प्रद्रव्य पटल असते पेशीचे त्याला मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. असे का म्हटले जाते तर हे जे प्रद्रव्य पटल आहे ते मेद प्लस प्रथिने या कॉम्बिनेशनने बनलेले असते, त्यामुळे याला मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 82, प्रथिनांचे पचन होण्यास सुरुवात कोठे होते? तर शरीरातील असा कोणता अवयव आहे ज्याच्यापासून प्रथिनांचे पचन होण्यास सुरुवात होते? तर प्रथिनांच्या पचनास सुरुवात जठरापासून होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 83, खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर हे 3 विधाने दिलेले आहेत, ते आपण एक एक बघूया. यकृतामधून पित्तरस स्रवला जातो, तर हे विधान बरोबर आहे. स्वादुपिंड या ग्रंथीतून स्वादुरस स्रवला जातो, तर हे देखील विधान बरोबर आहे. लहान आतड्यातून देखील पाचक रस स्रवला जातो, तर हे देखील विधान बरोबर आहे. तर यकृतातून पित्तरस, स्वादुपिंडातून स्वादुरस आणि लहान आतड्यातून देखील पाचक रस असतो आणि याच्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. तर हे तिन्ही विधाने बरोबर असल्याने पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 84, खालीलपैकी कोणती दुग्ध शर्करा म्हणून ओळखली जाते? तर दिलेल्या पर्यायांपैकी लॅक्टोज ही जी शर्करा आहे तिला दुग्ध शर्करा म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. आता हा जो प्रश्न आहे तो PYQ आहे, पाठीमागे BHCने याच्यावरती प्रश्न विचारलेला होता, त्यामुळे आता अशाच प्रकारचा अजून कोणता प्रश्न ते विचारू शकतात ते आपण बघूया. तर ग्लुकोजला काय ओळखलं जातं? तर ग्लुकोजला ग्रेप शुगर म्हणून ओळखलं जातं, द्राक्ष शर्करा. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की निसर्गात सर्वात जास्त आढळणारी शुगर कोणती आहे? तर ते असेल ग्लुकोज. त्यानंतर फ्रुक्टोज ही शर्करा फळ शर्करा किंवा फ्रूट शुगर म्हणून ओळखली जाते. किंवा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की सर्वात गोड शुगर कोणती आहे? तर ते आहे फ्रुक्टोज. त्यानंतर माल्टोज हिला धान्य शर्करा म्हणून ओळखलं जातं. सुक्रोजला इक्षू शर्करा किंवा टेबल शुगर म्हणून ओळखलं जातं. आत्ताच आपण पाहिलं लॅक्टोजला दुग्ध शर्करा म्हणून ओळखलं जातं, तर गॅलॅक्टोज हिला उपदुग्ध शर्करा म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे हे देखील पर्याय आहेत, ते लक्षात ठेवा, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 85, खालीलपैकी कोणते अन्नामध्ये उपस्थित असलेल्या बृहत पोषकाचे म्हणजेच मॅक्रोन्यूट्रियंट्सचे उदाहरण नाही असे विचारलेले आहे. म्हणजे काय? तर अन्नामध्ये उपस्थित असलेला असा कोणता घटक आहे जो जास्त प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असतो किंवा त्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यांनाच मॅक्रोन्यूट्रियंट्स देखील म्हटले जाते. तर कर्बोदके, प्रथिने आणि मेद हे मॅक्रोन्यूट्रियंट्स आहेत.
म्हणजेच बृहत पोषके आहेत, तर जीवनसत्व असेल आणि क्षार किंवा खनिजे जे असतात इतर ती मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. त्यामुळे आपल्याला मॅक्रोन्यूट्रियंट्स नसलेले उदाहरण शोधायचे असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 86, सजीवांच्या वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे की सजीवांची वर्गीकरणाची जी पंचसृष्टी पद्धत आहे ती R.H. विटाकर या शास्त्रज्ञाने मांडली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 87, कुरकुरे, चिप्स इत्यादी हवाबंद पदार्थांचे ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी टिंबटिंब या वायूचा वापर करतात. हा PYQ आहे. खूप वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हा विचारलेला आहे. तर जे काही कुरकुरे असतील किंवा चिप्स असतील इत्यादी जे हवाबंद पॅकेटमधले पदार्थ आहेत त्यांचे ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी म्हणजेच ते खराब होऊ नये ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन त्यासाठी त्या पॅकेट्समध्ये नायट्रोजन हा वायू वापरला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 88, मानवी शरीराचा pH सुमारे टिंबटिंब ते टिंबटिंब या दरम्यान असतो. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मानवी शरीराचा pH माहीत असणे खूप आवश्यक आहे. तर मानवी शरीराचा pH हा 7.35 ते 7.45 या दरम्यान असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न पूर्वी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 89, मुंगीच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? तर अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे तुम्हाला दिली जातात आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ॲसिड किंवा आम्ल आहे ते विचारले जाते. तर जो मुंगीचा दंश असतो त्याच्यामध्ये मिथेनॉइक ॲसिड आढळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर टार्टारिक ॲसिड कशामध्ये असते? तर चिंचेमध्ये टार्टारिक ॲसिड असते. लॅक्टिक ॲसिड कशामध्ये असते? तर जे आपण दही खातो त्या दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते. ऑक्झॅलिक ॲसिड कशामध्ये असते? तर टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असते. त्यामुळे ही जी काही उदाहरणे आहेत टार्टारिक ॲसिड चिंच, लॅक्टिक ॲसिड दही आणि ऑक्झॅलिक ॲसिड टोमॅटो हे लक्षात ठेवा. याच्यावरतीही प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी कार्बनचे कोणते अपरूप हे विजेचे सुवाहक आहे? ग्राफाइट हे जे कार्बनचे एक अपरूप आहे हे विजेचे सुवाहक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील PYQ आहे. हा देखील पाठीमागे एका एक्झाममध्ये विचारलेला होता. प्रश्न क्रमांक 91, मानवी किडनीतून दररोज सुमारे टिंबटिंब लिटर रक्त गाळले जाते. हा प्रश्न आपल्या स्टेट बोर्डमधून मी घेतलेला आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की मानवाची किडनी दररोज सुमारे किती लिटर रक्त गाळते? तर ते साधारणतः 180 लिटर रक्त दररोज गाळत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 92, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखेच आहेत असा सिद्धांत कोणी मांडला होता? तर हा जो सिद्धांत आहे तो जॉन न्यूलँड्स या शास्त्रज्ञाने मांडलेला होता. याला न्यूलँड्सची अष्टके असं म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर डोबेरायनर या शास्त्रज्ञाने त्रिकांचा नियम मांडलेला. त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. डोबेरायनरची त्रिके हे. प्रश्न क्रमांक 93, टिंबटिंब ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ती आहे यकृत ही. आणि यकृताचे वजन हे जवळपास 1.5 किलोग्रॅम म्हणजे 1.5 किलोच्या आसपास असते. त्यामुळे ती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 94, अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन हे विकर मानवी शरीरातील कोणती ग्रंथी स्रवते? तर परीक्षेमध्ये सध्या हार्मोन्स आणि विकरांवरती प्रश्न विचारत आहे म्हणून अशा प्रकारचे प्रश्न देखील मी कव्हर करत आहे. अमायलेज असेल, लायपेज असेल आणि ट्रिप्सिन असेल, ही जी 3 विकरे आहेत ती मानवी शरीरातील स्वादुपिंड या ग्रंथीद्वारे स्रवली जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि स्वादुपिंड ही जी ग्रंथी आहे ती अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी अशा दोन्ही प्रकारच्या ग्रंथीचे काम करते. त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 95, मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीतून पित्तरस स्त्रावतो? तर आपण मगाशीच एका प्रश्नामध्ये पाहिले की यकृतामधून पित्तरस स्त्रावला जातो.
त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 96. पेप्सिन विकर, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि म्युकस हे कोणत्या ग्रंथीशी संबंधित आहेत? तर पेप्सिन हे जे विकर आहेत ते, त्याचबरोबर HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल आणि म्युकस हे तिन्ही पदार्थ किंवा तिन्ही घटक जठराशी संबंधित आहेत, स्टमक. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रेगेल मेंडेल या शास्त्रज्ञाने कोणत्या झाडाच्या सहाय्याने आनुवंशिकता पद्धत प्रसिद्ध केली? म्हणजे आनुवंशिकतेचा शोध लावण्यासाठी ग्रेगेल मेंडेलने कोणत्या वनस्पतीवर प्रयोग केले होते? तर ती वनस्पती होती वाटाण्याचे झाड हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 98. खालीलपैकी कोणता बहिर्वक्र भिंगाचा उपयोग आहे? तर परीक्षेमध्ये अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे बहिर्वक्र भिंग कशामध्ये वापरले जाते किंवा त्याचा उपयोग काय आहे ते आपण बघूया. तर बहिर्वक्र भिंगाचा उपयोग साधा सूक्ष्मदर्शी, संयुक्त सूक्ष्मदर्शी, दूरदर्शी, कॅमेरा, प्रोजेक्टर इत्यादी सर्व उपकरणांमध्ये केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे. तर ही सर्व उदाहरणे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी कोणते प्रकाशाच्या विकिरणाचे उदाहरण आहे? स्कॅटरिंगचे उदाहरण प्रकाशाच्या विचारलेले आहे, लाईट स्कॅटरिंग. तर आपल्याला जे आकाश निळे दिसते ते देखील प्रकाशाच्या विकिरणाचाच परिणाम आहे. त्याचबरोबर सूर्यास्त आणि सूर्योदय याच्या दरम्यान आकाश लालसर दिसणे हे देखील प्रकाशाच्या विकिरणाचे उदाहरण आहे. त्यामुळे ही दोन्ही विकिरणाची उदाहरण असल्याने पर्याय क्रमांक 4 दोन्ही ए आणि 2 बरोबर हे आपले उत्तर असेल. ही जी दोन्ही उदाहरणे दिलेली आहेत ती लक्षात ठेवा, ही प्रकाशाच्या विकिरणाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 100. रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके टिंबटिंब बाजूला तर उत्पादिते टिंबटिंब बाजूस लिहितात. तर कोणतेही रासायनिक समीकरण आपण जेव्हा लिहितो तेव्हा अभिक्रियाकारके म्हणजे ज्यांचा उपयोग करून आपण अभिक्रिया करणार आहेत त्या डाव्या बाजूला लिहिले जातात आणि त्या अभिक्रियाकारकांपासून जी उत्पादिते आपल्याला मिळतात अभिक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती उजव्या बाजूला लिहिली जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 101. चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक काय आहे? तर परीक्षेमध्ये सध्या एककावरती खूप सारे प्रश्न विचारले जात आहेत. तर ओरस्टेड हे चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 102. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना टिंबटिंब बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला अपवर्तन असे म्हणतात. तर प्रकाशाचे अपवर्तन याची येथे व्याख्या दिलेली आहे. तर प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना त्या प्रकाशाच्या मार्गक्रमाची दिशा जेव्हा बदलते तेव्हा त्या घटनेला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. तेव्हा पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 103. जेव्हा प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो टिंबटिंब होतो. तर जेव्हा एखादे प्रकाश किरण हे विरळ माध्यमातून घन माध्यमात जात असते तेव्हा ते प्रकाश किरण हे स्तंभिकेकडे झुकतो. तेव्हा पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. तर जेव्हा एखादे प्रकाश किरण हे घन माध्यमातून विरळ माध्यमात जात असते तेव्हा ते स्तंभिकेपासून दूर जाते, हे लक्षात ठेवा. या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोग होईल. प्रश्न क्रमांक 104. आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाश तरंगाची लांबी टिंबटिंब ते टिंबटिंबच्या दरम्यान असते. म्हणजेच दृश्य प्रकाशाची लांबी ते विचारलेली आहे जी आपल्या डोळ्यांना दिसते. आणि हा प्रश्न देखील PYQ आहे की असे कोणते प्रकाश तरंगे आहेत जे आपल्याला संवेदनशील आहेत म्हणजे आपल्याला ते दिसू शकतात. तर 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर या दरम्यानच्या प्रकाश प्रारणांना आपले डोळे संवेदनशील आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 105. शुभ्र प्रकाश काचेच्या लोलकावर पडला असता कोणता रंग सर्वात कमी वेळतो? तर हा प्रिझमवरती प्रश्न आहे. तर शुभ्र पांढरा प्रकाश
जर काचेच्या लोलकावरती प्रिझमवरती जर पडला तर सर्वात कमी वळणारा रंग आहे लाल रंग. लाल रंग हा सर्वात कमी वळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. तर सर्वाधिक वळणारा रंग कोणता, असा देखील प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर जांभळा रंग हा सर्वाधिक वळतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 106. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे टिंबटिंब असे म्हणतात. तर ही व्याख्या प्रकाशाचे अपस्करण या गुणधर्माची आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. ही देखील व्याख्या लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येईल. त्याचबरोबर प्रकाशाचे अपस्करण याच्यावरती उदाहरणे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातील. प्रश्न क्रमांक 107. इंद्रधनुष्य हे कोणत्या घटनांचे एकत्रित परिणाम आहे. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जे इंद्रधनुष्य आहे ते प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या 3 घटनांचा एकत्रित परिणाम असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 108. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण कोण नियंत्रित करते. तर मानवी डोळ्याचा असा कोणता भाग आहे जो प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करत असतो. तर त्या भागाला बाहुली असं म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 109. एका शुक्राणूची लांबी टिंबटिंब मायक्रोमीटर एवढी असते. तर शुक्राणूची लांबी ही साधारणतः 60 मायक्रोमीटर एवढी असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे अचूक उत्तर आहे. साठवलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा असते. तर साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणे देऊन तुम्हाला त्यामध्ये गतीज ऊर्जा किंवा स्थितीज ऊर्जा आहे हे चेक करण्यासाठी किंवा कोणती ऊर्जा असेल हे विचारले जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 111. खालीलपैकी कोणते संप्रेरक हे प्रजनन संस्थेशी संबंधित नाही. तर खाली दिलेल्या संप्रेरकांपैकी प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन ही जी तिन्ही संप्रेरके किंवा हार्मोन्स आहेत ते प्रजनन संस्थेशी संबंधित आहेत. तर मेलॅनिन हे जे हार्मोन आहे ते त्वचेशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असेल. त्याचबरोबर हे जे टेस्टोस्टेरॉन संप्रेरक आहे ते मुलांमध्ये जे काही तारुण्य अवस्थेत बदल होतात त्याच्याशी संबंधित किंवा त्याला जबाबदार असते. तर हे जे इस्ट्रोजन संप्रेरक आहे ते मुलींमध्ये तारुण्य अवस्थेत जे काही बदल होतात त्याला जबाबदार असते. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 112. अँटीऑक्सिडंट म्हणून खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वांचा उपयोग केला जातो. तर हा प्रश्न देखील PYQ आहे. अँटीऑक्सिडंट म्हणून ॲस्कॉर्बिक आम्ल किंवा ज्याला आपण C जीवनसत्व म्हणतो ते, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन E ही जी जीवनसत्वे आहेत ती अँटीऑक्सिडंट म्हणून वापरली जातात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 113. भारतीय आहारात जीवनसत्व अ हे मुख्यत्वे टिंबटिंबपासून मिळते. तर आपल्या आहारामध्ये जीवनसत्व अ हे मुख्यत्वे कॅरोटीन पासून मिळते. म्हणजेच काय, तर कॅरोटीन हा वनस्पती स्त्रोतांपासून कॅरोटीन मिळते आणि त्याच्यापासूनच जीवनसत्व हे मुख्यत्वे आपल्याला मिळत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर जीवनसत्व अ हे प्राणी स्त्रोतांपासून देखील मिळते. मग जे जीवनसत्व अ प्राणी स्त्रोतांपासून मिळते त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला रेटिनॉल या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे हे दोन्ही नावे लक्षात ठेवा. रेटिनॉल हे प्राणी स्त्रोतांपासून मिळते तर कॅरोटीन हे वनस्पती स्त्रोतांपासून मिळते. प्रश्न क्रमांक 114. टिंबटिंब हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी किंवा शोषणासाठी जबाबदार आहे. तर कोणते जीवनसत्व हे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरससाठी आवश्यक असते किंवा त्यांच्या शोषणासाठी आवश्यक असते. तर जीवनसत्व ड हे कॅल्शियम आणि फॉस्फरसशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 115, पेशींचा शोध कोणी लावला? तर हा देखील प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण मल्टिपल एक्झाम्समध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर पेशींचा शोध लावलेला आहे रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की पेशीमधील केंद्रकाचा शोध कोणी लावला? तर केंद्रकाचा शोध लावलेला आहे रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञाने. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. पेशींचा शोध रॉबर्ट हुकने, तर पेशीमधील केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राउन याने. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की सर्वात लहान पेशी कोणती आहे? तर मायकोप्लाझ्मा गॅलेसेप्टियम ही जी पेशी आहे ती सर्वात लहान पेशी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 116, आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने कोणत्या परजीवीमुळे होतो? तर हा देखील PYQ आहे. तर आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा जो आदिजीवजन्य आजार आहे तो ट्रॅपॅनोसोमा या परजीवीमुळे होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर या रोगाचा प्रसार कोण करतं असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर या रोगाचा प्रसार स्तेत्से मासी करते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 117, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून टिंबटिंब हे औषध वापरतात. तर हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 118, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की असे कोणते संप्रेरक आहे जे नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक असते? तर त्याचे नाव आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हे संप्रेरक नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर ऑक्सिटोसिनलाच लव हार्मोन म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, लव हार्मोन म्हणून कोणता हार्मोन ओळखला जातो असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल ऑक्सिटोसिन. प्रश्न क्रमांक 119, खालीलपैकी कोणते पेशीतील अंतकोशिकीय पचनाचे प्रमुख स्थान आहे? तर हा देखील गेल्या वेळी झालेल्या DMER क्लर्क या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते पेशीमधील अंतकोशिकीय पचनाचे प्रमुख स्थान आहे? तर ते आहे लायझोझोम हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. तर परीक्षेमध्ये पेशी आणि पेशीच्या घटकांवर खूप सारे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे तो टॉपिक आपण आता कव्हर करूया. तर पेशीभित्तिका याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर पेशीभित्तिका हे मोस्टली वनस्पती पेशीमध्येच आढळतात. त्याचबरोबर वनस्पती पेशीतील पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते असा प्रश्न येऊ शकतो. तर ती सेल्युलोजपासून बनलेली असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पेशीभित्तिका ही नॉन लिव्हिंग किंवा अजैविक असते, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती MCQ येऊ शकतो. आणि यांचे कार्य काय असते? तर पेशीला आकार देणे आणि पेशीचे संरक्षण करणे हे पेशीभित्तिकेचे कार्य आहे. तर याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पेशीपटल किंवा प्रद्रव्य पटल याच्यावरती देखील खूप प्रश्न विचारले जातात. तर सेल मेम्ब्रेन काय असते? तर सेल मेम्ब्रेन हे मेद आणि प्रथिने यांच्यापासून बनलेले असते आणि त्यामुळेच याला मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असे देखील म्हटले जाते. हा आपण MCQ पाठीमागे कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर या पेशीपटलाचे किंवा प्रद्रव्य पटलाचे कार्य काय असते? तर जे उपयुक्त पदार्थ आहेत, म्हणजे जे पेशीसाठी आवश्यक आहेत, जसे की पाणी असेल, क्षार असेल, ऑक्सिजन असेल, त्यांना पेशीच्या आतमध्ये येऊ देणे. तर जे काही टाकाऊ पदार्थ आहेत, टॉक्झिक पदार्थ जसे की CO2, युरिया, जे पेशीला धोकादायक आहेत, ते शरीराच्या किंवा पेशीच्या बाहेर टाकणे. तर ह्याचे कार्य आहे. त्यानंतर महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे पेशीद्रव्य किंवा सायटोप्लाझम. याच्याबद्दल आपण माहिती बघूया. तर हा चिकट जेलीसारखा पदार्थ असतो. तर असा MCQ तुम्हाला येऊ शकतो की चिकट जेलीसारखा असलेला पदार्थ कोणता आहे पुढीलपैकी? तर तो असेल पेशीद्रव्य. यामध्ये पेशीच्या रासायनिक अभिक्रिया होतात, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आणि याचे कार्य काय असते? तर ॲम्युनो ॲसिड असतील, ग्लुकोज असेल किंवा जीवनसत्व असतील, तर इत्यादी पदार्थ साठवण्यासाठी पेशीद्रव्याचा वापर होतो. तर ही सर्व इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 120, ऑक्सिश्वसनाचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑक्सिश्वसन म्हणजे ॲरोबिक रेस्पिरेशनचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक म्हणून
मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच तंतुकणिकांना ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. तर याबद्दल देखील अधिक माहिती आपण बघूया. तर आपण मगाशी काही पेशी संबंधी माहिती पाहिली. पुढे देखील आपण पेशीची जी अंगके आहेत त्याच्या संबंधी आपण माहिती बघूया. सर्वात महत्त्वाचे आहे ते न्यूक्लियस किंवा केंद्रक. तर याचा उपयोग काय होतो तर पेशी विभाजन करण्यासाठी, तसेच पेशीच्या सर्व चयापचयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे काही पेशीचे आनुवंशिक गुण आहेत त्या गुणांचे संक्रमण करण्यासाठी हे केंद्रकाचा उपयोग असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, केंद्रकाच्या कार्यावर 100% प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचा अंगक आहे आंतरद्रव्य जालिका किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणून ओळखले जाते. याचा उपयोग काय होतो तर पेशीला आधार देणे, प्रथिन मेदांचे संश्लेषण करणे आणि वहन करणे. त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे गॉल्गी काय, हे पेशी अंगक किंवा गॉल्गी ॲपॅरेटस. पेपरमध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की पेशींचा रासायनिक कारखाना म्हणून कोणाला ओळखले जाते तर पेशींचा रासायनिक कारखाना म्हणून गॉल्गी कायला ओळखले जाते. असे का म्हटले जाते तर त्यामध्ये विविध विक्रे असतात म्हणून त्याला पेशींचा रासायनिक कारखाना म्हणून संबोधले जाते. त्याचबरोबर मेद आणि प्रथिने यांचा विकास करण्याचे कार्य देखील गॉल्गी काय किंवा गॉल्गी ॲपॅरेटसचे असते. त्यानंतरचे महत्त्वाचे पेशी अंगक आहे ते म्हणजे लयकारिका, लायझोझोम्स. यामध्ये अनेक पाचक विक्रे असतात. मग या पाचक विकरांचा काय उपयोग होतो तर पेशींनी तयार केलेले जे कार्बनी पदार्थ आहेत त्यांचे विघटन घडवून आणण्याची क्षमता याच्यामध्ये असते. म्हणून पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था अशी देखील याला म्हटले जाते. तर उद्या तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो की पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था असे कोणाला म्हटले जाते तर त्याचे उत्तर असेल लायझोझोम्स किंवा लयकारिका असे. त्यानंतर सुसाईड बॅग्स, आत्मघाती पिशव्या असे देखील याला म्हटले जाते, आणि उद्ध्वस्त करणारे पथक असे देखील याला म्हटले जाते. त्यामुळे ही काही त्याची संबोधने जी आहेत ते लक्षात ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया. तर हे ऑक्सिश्वसनाचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहेत जे आत्ताच आपण पाहिलेले आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा अंगक आहे तो आहे प्लॅस्टिड्स किंवा लवके. तर ही केवळ वनस्पती पेशीमध्येच असतात, आणि या लवकांपैकी जी वर्ण लवके असतात ज्यामुळे वेगवेगळे रंग प्राप्त होतात. उदाहरणार्थ हरित लवकांमुळे हिरवा रंग प्राप्त होतो, कॅरोटीनमुळे भगवा रंग प्राप्त होतो इत्यादी. तर जी काही अवर्ण लवके असतात त्यांचा उपयोग काय आहे तर प्रथिने, मेद, कर्बोदके यांची साठवणूक करण्यासाठी. तर ही काही इन्फॉर्मेशन आहे ती देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर जो शेवटचा पेशी अंगक आहे तो आहे रिक्तिका किंवा व्हॅक्युओल्स. तर यांचा उपयोग काय होतो तर स्थायू आणि द्रव पदार्थांची साठवणूक करण्यासाठी आणि पेशीचा पारासरणीय दाब नियंत्रित ठेवण्यासाठी. तर ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. ही सर्व इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही पेशी अंगकावरती किंवा पेशीच्या भागावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 121. खालीलपैकी कोणते संप्रेरक हे स्तनग्रंथींची वाढ, विकास आणि दुधाच्या निर्मितीचे नियंत्रण करते? तर प्रोलॅक्टिन हे असे संप्रेरक आहे जे स्तनग्रंथींची वाढ, विकास आणि दुधाच्या निर्मितीचे नियंत्रण करते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर हे जे रिलॅक्सिन नावाचे संप्रेरक आहे ते मुलाच्या जन्माचा मार्ग मोकळा करण्याचे काम करते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 122. गाडीच्या बाजूला कोणत्या प्रकारचा आरसा असतो, म्हणजेच साईड मिररचा प्रकार विचारलेला आहे. तर साईड मिरर हा बहिर्गोल आरसा असतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 123. खालीलपैकी कोणत्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते? तर असा कोणता रंग आहे ज्याचे विकिरण सर्वात जास्त होते तर सर्वाधिक विकिरण हे निळ्या रंगाचे होते. त्यामुळेच आपल्याला आकाश निळे दिसते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर सर्वात कमी विकिरण कोणत्या रंगाचे होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर तांबड्या रंगाचे विकिरण हे सर्वात कमी होते, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 124. पुढीलपैकी कोणते क्षार हे शरीरातील आम्ल क्षार किंवा ॲसिड बेस हे संतुलन राखतात? तर शरीरामधील आम्ल क्षार किंवा ॲसिड बेस हे संतुलन राखण्याचे कार्य शरीरातील सोडियम क्षार करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यानंतर
प्रश्न क्रमांक 125. ध्वनी हे टिंबटिंबचे उदाहरण आहे तर प्रकाश हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. तर ध्वनी किंवा साऊंड वेव्ज या अणुतरंग या प्रकारच्या म्हणजेच लॉन्जिट्युडनल वेव्ज आहेत, तर प्रकाश किंवा लाईट वेव्ज या अवतरंग म्हणजेच ट्रान्सवर्स वेव्ज आहेत. तर ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर ध्वनीचा हवेतील वेग किती आहे असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर ध्वनीचा हवेतील वेग हा 344 मीटर पर सेकंद असतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असे 125 प्रश्न बघितलेले आहेत. याच्यामध्ये आपण सामान्य विज्ञानाचे काही बेसिक प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले जातात, त्याचबरोबर रोग आणि त्याचे प्रकार याच्याशी संबंधित देखील काही महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. याचा देखील तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप चांगला फायदा होईल. तर आता परीक्षेला खूप कमी वेळ बाकी आहे. त्यामुळे ज्यांनी आपल्या GS आणि GKच्या PYQ नोट्स घेतलेल्या असतील किंवा 1000 GS वन लायनरचा ज्यांनी कोर्स घेतलेला असेल, PDF घेतली असेल, त्यांनी त्याची चांगली रिव्हिजन करा. आता परीक्षेला खूप कमी दिवस असल्यामुळे जेवढी जास्त रिव्हिजन करता येईल तेवढी जास्त रिव्हिजन करा. नवीन गोष्टी वाचण्यापेक्षा ज्या गोष्टी तुम्ही आधीच वाचलेल्या आहेत त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा, जेणेकरून त्या पक्क्या होतील आणि त्याचा फायदा तुम्हाला पेपरमध्ये दिसून येईल. अशाच प्रकारे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले प्रश्न घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण माहिती त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या PDF मिळवण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.